नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नशेसाठी इंजेक्शन विक्रीचा डाव उधळला, आष्ट्यात दोघांना अटक. वैद्यकीय वापरासाठी असलेल्या औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर करण्यासाठी बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आष्टा येथे पकडलं. त्यांच्याकडून ट्रेमिमाइड औषधी द्रव्याच्या 74 इंजेक्शनच्या बाटल्या व मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी वैद्यकीय औषधांचा नशेसाठी वापर, विक्री व साठा करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाने माहितीच्या आधारे आष्टा हद्दीत घाडगेमळा परिसरात सापळा रचला. हवालदार संजय पाटील व अभिजित ठाणेकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की श्रीराम नाश्ता सेंटर समोर 2 इसम युनिकॉर्न मोटरसायकलवरून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रेमिमाइड इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार पथकाने परिसरात पाळत ठेवली असता संशयित दोघे तेथे आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीत त्यांनी आपली नावे अभिषेक भीमराव सर्वदे वय 26 राहणार शिराळकर कॉलनी दुधगाव रोड आष्टा व रेहान रफिक मुजावर वय 20 राहणार गोरडे चौक आष्टा अशी सांगितली. पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत अभिषेक सर्वदे याच्या ताब्यातील कापडी पिशवीत ट्रेमिमाइड औषधी द्रव्याच्या 74 इंजेक्शनच्या बाटल्या आढळून आल्या. या इंजेक्शनची विक्री अथवा साठा करण्याचा परवाना नसल्याचे दोघांनीही कबूल केलं. तसेच ही इंजेक्शन इंडिया मार्ट ॲपवरून ऑनलाईन मागवल्याचे सांगितले. तरुण वर्गामध्ये नशा व उत्तेजक द्रव्य म्हणून त्याचा वापर केला जात असल्याने जादा दराने विक्री करण्यासाठी ती आणल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी पंचनाम्याद्वारे 26,000चा इंजेक्शनचा साठा व 1 लाखाची मोटरसायकल जप्त केली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अभिजित ठाणेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.